टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। शिवसेना भवनात आज महत्त्वाची बैठक पार पडली आहे। काय मार्गदर्शन केले आणि येणाऱ्या महाराष्ट्र आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणनीती संदर्भात? खरं तर काल जाहीर मार्गदर्शन कालच्या मेळाव्यामध्ये पक्षप्रमुखांनी केलेलं आहे। परंतु आज एक आमची संघटनात्मक बैठक होती। संपूर्ण महाराष्ट्रातले जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख, संघटक, नेते, उपनेते, तसं तर आमचं 2 महिन्यापासून या सगळ्याचं नियोजन चालू आहे। परंतु आता एक अंतिम टप्प्यामध्ये सगळं नियोजन पोहोचलेलं आहे। जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका आणि या संदर्भात संघटनात्मक जी तयारी असली पाहिजे, बूथची रचना असली पाहिजे, मतदार यादी, आता नवीन मतदार यादी येईल त्याचं व्यवस्थित व्यवस्थापन असलं पाहिजे। युवा सेना असेल, महिला आघाडी असेल, शिवसेना असेल, यांचं बूथनिहाय कसं नियोजन असावं याविषयी जनरली या बैठकीमध्ये संपूर्ण चर्चा झालेली आहे। त्या पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये जिल्हानिहाय वेगवेगळ्या पद्धतीनं शिबिरं होऊन शिवसैनिकांना मार्गदर्शन करून निवडणुकीच्या अंतिम टप्प्यापर्यंत आम्ही पोहोचणार आहोत। आधी हे बोलून एवढं मला असं वाटतं त्यांनी माघार घेऊ नाही तर न घेऊ, तांत्रिकदृष्ट्या तिथल्या अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीनं ही निविदा काढलेली आहे। माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अर्थ चुकीचा लावलेला आहे। अनेक अटी शर्तीचा त्याच्यात भंग झाला आहे। त्याच्यामुळं त्यांनी माघार नाही घेतली तरी सरकारला या विषयात माघार घ्यावी लागणार। ते जे समीर घोसाळकर आहेत त्यांची नियुक्ती मुंबई बँकेच्या संचालक मंडळामध्ये झालेली आहे। भाजपमध्ये जाण्याची चर्चा आहे, काय सांगता? असं नाही, अभिषेक घोसाळकर ऑलरेडी त्या बँकेचे संचालक होते, ज्यांचा दुर्दैवानं खून केला गेलेला आहे। आणि कोणतीही सहकारी संस्था, मला तर आपल्याकडून कळतं, कोणतीही सहकारी संस्था एका जागेसाठी निवडणूक घेत नसते। आणि म्हणून मला असं वाटतं अशा पद्धतीनं त्यांच्या जागेवर त्यांच्या सुविद्य पत्नीची नियुक्ती बँकेनं केली असेल। ही प्रोसेस आहे असं मला वाटतं, याच्यात काही दुसरा अर्थ घेण्याची काही गरज नाही। मनसेसोबत युती सकारात्मक आहोत असं काही आज पुन्हा एकदा काही चर्चा झाली? कारण नगरसेवकांच्या मला असं वाटतं काल जाहीर सभेत उद्धव साहेब बोलल्यानंतर आता नव्याने काय बोलायचं त्याच्यामध्ये? सर, मुंबईमध्ये रुग्णसंख्या वाढते, त्यामुळे कुठेतरी रुग्णालयांवरती ताण येतोय। कोणती रुग्णसंख्या? मुंबईमध्ये जी कोरोना असेल किंवा इतर साथरोगाची रुग्ण जे आहेत त्यांच्यामध्ये वाढ होते। कारण मुंबईमध्ये जे सरकारी हॉस्पिटल्स आहेत त्याच्यामध्ये एका खाटेवर त्याचं 2-2 पेशंट ठेवण्याची वेळ येते। त्यामुळे या स्थितीकडे कसं पाहता? दरवर्षी पावसाळ्यामध्ये अशी स्थिती येते। मुंबईत तरी एका खाटेवर 2 आहे, ग्रामीण भागात खाली कधी कधी साधी सतरंजी सुद्धा दिली जात नाही। अशा पद्धतीनं रुग्णाची अवस्था या महाराष्ट्रात आहे। ग्रामीण भागातले जे जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ट्रामा केअर सेंटर आहे, जर याची माहिती घेतली तुम्ही तर मुंबईमध्ये किमान एका बेडवर 2 जणी तरी जागा मिळते। ग्रामीण भागात ही जागासुद्धा मिळत नाही। ही राज्याची मला असं वाटतं वैद्यकीय सुविधेची भयावह स्थिती आत्ताच्या घडीला आहे। लक्ष वेधण्याचं काम तुम्ही आता पुन्हा करणार? बिलकुल, आम्ही सातत्यानं करतोय। बोगस औषधीमध्ये आम्ही आवाज उठवलेला आहे। कित्येक ॲम्ब्युलन्स घेऊन खरेदी करून पडलेल्या वेगवेगळ्या ठिकाणी त्या अजून चालू केल्या जात नाही। औषधीचा पुरवठा नीट होत नाही, डॉक्टरांची संख्या पुरेशी नाही। मला वाटतं या सगळ्या विषयावर सातत्यानं आम्ही आवाज उठवतो आणि येणाऱ्या अधिवेशनातसुद्धा उठवू। उद्धव ठाकरेंचा उल्लेख बोल बच्चन भैरवी असा केला, काय सांगता? मला असं वाटतं उद्धव साहेब जे करतात, जे बोलतात ते करून दाखवतात। उलट्या फडणवीसांच्या सगळ्या घोषणा ऐका, त्यांचे नेते मोदींच्या सगळ्या घोषणा ऐका। 15 लाख देंगे, अच्छे दिन आएंगे, शेतकऱ्याची कर्जमुक्ती करू, कुठे आहे सगळ्या गोष्टी? या बोलवचन नाही तर काय? आणि मला असं वाटतं स्वतःच बोलवचन देवेंद्रजी आहेत, त्यांच्या पक्षाचे सगळे नेते बोलवचन आहेत।
ज्या ज्या गोष्टी बोलतात नुसत्या बोलत असतात, करत काही नाही. आणि म्हणून मला असं वाटतं उद्धवजीवर असे आरोप करण्याची गरज नाही. उद्धवजी एक समर्थ नेतृत्व आहे, जे बोलतात ते करून दाखवतात. सर, युतीचा विषय होतोय, परंतु तुम्ही एकीकडे हात पुढे करताय, परंतु मनसेचे नेते असतील ते कुठेतरी या ठिकाणी या युती संदर्भात इच्छुक नसल्याचं दिसतंय. कारण संदीप देशपांडे बोलतायत की आताच शिवसेनेला एवढा आग्रह का वाटतोय युती संदर्भात, नक्की काय त्यांच्या मनात आहे? याआधी मला असं वाटतं सगळ्यात आधी माननीय राजसाहेबांनी हात पुढं केलेला आहे आणि त्या हात पुढं केलेल्याला आम्ही प्रतिसाद दिलेला. ओके. आज हमारी ऑर्गेनाइजेशन संगठनात्मक बैठक थी, इसमें आने वाले समय में जो स्थानीय निकाय के चुनाव पूरे महाराष्ट्र में होने वाले हैं, लोकल बॉडीज़ के कॉरपोरेशन होंगे, सेमी कॉरपोरेशन होंगे, जिला परिषद होंगे, पंचायत समिति होंगे, इसके जो इलेक्शन होने वाले उसके बारे में जो संगठनात्मक चुनाव की पूर्व तैयारी होती है उसके बारे में हमारे पूरे संगठनात्मक पार्टी के जो प्रमुख है, हर डिस्ट्रिक्ट के, हर तहसील के, वो यहाँ थे. उनके माध्यम से तैयारी हम शिवसेना करने वाले हैं. मैं समझता हूँ भारतीय जनता पार्टी पूरी बोल बचन है. देवेंद्र फडणवीस हो, नरेंद्र मोदी जी हो, पार्टी का हर नेता सिर्फ बोल बचन बातें करता है. कोई किस पे कुछ टीका टिप्पणी करता है, कोई 15 लाख रुपए देंगे बोलता, कोई अच्छे दिन लाएंगे बोलता, कोई काला पैसा लाएंगे बोलता. स्विट्जरलैंड बैंक में, स्विस बैंक में अभी पहले से ज़्यादा 3 पट पैसे इंडियन लोगों के बढ़े. ऐसी न्यूज़ मैंने आज देखा है. इसलिए बोल बचन तो पूरी भारतीय जनता पार्टी है. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.